नमस्कार, ऐकू येते? हां. असं म्हणतात की संघर्ष हा आधी माणसाला रडवतो आणि मग घडवतो. तर याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले आजचे पाहुणे आदरणीय श्री नागू विरकर साहेब. तुमचं अत्रे कट्ट्यावर मनापासून स्वागत. धन्यवाद. तर आत्ता त्यांची मुलाखत ऐकण्यापूर्वी मी थोडक्यात त्यांची पार्श्वभूमी सांगते. तर हे मंचं गाव म्हणजे मानदेशमधील म्हसवड मधील मसाईवाडी ते हे रहिवासी, धनगरवाडा तिथले हे रहिवासी, मूळ रहिवासी, आता कल्याणला राहतात. तर तिथे तुम्हाला माहिती आहे की तिथलं सगळं मेंढपाळांचं जीवन म्हणजे त्या मुलांचं यांचं 4थीपर्यंतचं शिक्षण 4 महिने फक्त शाळेत जायचं आणि उरलेले 8 महिने हे मेंढरांमागे धावण्यात पळण्यात सगळं ह्यांचं शिक्षण जायचं. म्हणजे रोज मग नवा गाव नवं चूल आणि माणगाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की सगळं उजाड डोंगर, ओसाड माळरान आणि कोरड्या नद्या असं सगळं मानदेशातलं जीवन. त्यामुळे हे पावसाळ्यानंतर हे सर्व लोक आपला म्हणजे त्यांचा वाडा मुलुकगिरीवर निघायचा. वाडा म्हणजे काय, ते 10-12 बिराडं एकत्र मिळून तो तांडा मुलुकगिरीवर जायचा. तर त्या भटकंतीत अतिशय हालअपेष्टा सोसलेल्या आपल्या समाजाचं जीणं कसं काय होतं, किती हालअपेष्टा त्यांनी सोसल्या, हे सगळं सांगणारं जिवंत वर्णन केलेली त्यांची कादंबरी, आत्मचरित्र त्यांचं हेडाम नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे. तर ते जेव्हा माझ्या हातात आलं ना तेव्हा मी ते खाली ठेवूच शकले नाही संपेपर्यंत. आणि त्याच वेळेला ते वाचल्यावर असं वाटलं, निश्चय केला की ह्यांना कधी ना कधी आपल्या कट्ट्यावर बोलवायचं. तर ह्या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक वैशिष्ट्य आहेत की 2022 साली ही प्रकाशित झाली. हेडाम याचा अर्थ जिंकेपर्यंत लढणे. तर 2022 साली प्रकाशित झाली आणि आतापर्यंत त्याच्या 4 आवृत्त्या निघून संपल्या आहेत आणि आता 5वी आवृत्ती तयार आहे. म्हणजे आता फक्त प्रकाशन बाकी आहे. तर ह्या आत्मचरित्रात्मक ग्रामीण कादंबरीला आजवर 18 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. देश विदेशात म्हणजे ऑस्ट्रेलिया, नंतर सौदी अरेबिया, आणखीन कुठचं, कॅनडा, रशिया, अशा सगळ्या देश विदेशात पोहोचली आहे. आणि तिथून इंग्रजी अनुवादाची पण मागणी आलेली आहे आणि आता तेही काम सुरू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलापूरला जी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे जे युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे, तिथे यंदा 2य वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमाला ही कादंबरी लावलेली आहे. म्हणजे हे आत्मचरित्र असं लाभलेलं आहे. तर म्हणजे काय झालं की हा एक धनगराचं लेकरू, म्हणजे 4थीपर्यंत शिकलेलं, हे नंतर शिकून पुढे मॅट्रिक प्रथम, मग डीएडहून मास्टर, मग BA, मग MA, मग MAd होऊन आज हे नागू विरकर साहेब आज वसईला जिल्हा परिषदेच्या वसई केंद्राचे शिक्षण प्रमुख आहेत. म्हणजे हा त्यांचा जो संघर्षमय असा जो प्रवास आहे जिद्दीने केलेला, तो प्रवास आज आपण ह्या मुलाखतीतून उलगडणार आहोत. तर विरकर साहेब, तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की 4थी नंतर तुमचं आयुष्य बदललं, तर तो तुमचा जीवनाचा जो टर्निंग पॉइंट होता 4थी मधला, तो आम्हाला ऐकायचा आहे. नमस्कार मॅडम. आचार्य अत्रे कट्ट्यावरती येणं म्हणजे खऱ्या अर्थानं हे विद्वानांचं अधिष्ठान आहे. आणि आचार्य अत्रे कट्टा म्हणजे खऱ्या अर्थानं प्रगल्भ व्यक्ती किंवा कल्पक व्यक्तींचं एक मठ आहे. आणि अशा ठिकाणी माझ्यासारखा एक ग्रामीण भागातल्या लेखकाला आपण निवडलं आणि संधी दिली, त्याबद्दल अगोदर आचार्य अत्रे कट्टा आणि आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि अनेक वाचक वर्ग हेडाम कादंबरीचे आलेले आहेत, त्यांनाही मी मनापासून नमस्कार करतो. मॅडम, अगोदर जो युटर्न जो आयुष्याला मिळाला त्या अगोदरचं खऱ्या अर्थानं पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी अगोदर सांगतो की सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या मसाईवाडी या गावामध्ये एका धनगर वस्तीमध्ये माझा जन्म झाला. जवळजवळ 100% गाव निरक्षर आणि 80-90% लोक मेंढपाळ व्यवसाय करणारे. अशा या धनगर वस्तीमध्ये एक शाळा होती, ती देवळामध्ये भरायची. आणि केंगार नावाचे गुरुजी होते, ते प्रचंड मारकोंडे होते. त्यामुळं जवळजवळ 80% पोरांनी शाळा सोडून दिल्या होत्या. 5-7 पोरं फक्त शाळेमध्ये उरले होते. आणि बराचसा गावामधला जो भाग आहे, गावामधली जी मंडळी आहेत, ते दुष्काळ पडल्यामुळं किंवा मेंढीला चरायला मिळत नसल्यामुळं स्थलांतर व्हायचे.
अशा परिस्थितीमध्ये, अशा स्थितीमध्ये असताना मी 5-6 मुलं त्या शाळेत असताना एका माखोबाच्या देवळामध्ये ती शाळा भरायची. कधी कधी गुरुजींची लहर आली तर गुरुजी घरी पण भरवायचे. आम्ही पहिली इयत्तेमध्ये तिथे गेलो आणि पहिल्याच दिवशी गुरुजींनी ग काढला आणि सांगितलं, हे गिरव. आणि मी ती गिरवणं काय असतं हेही मला माहित नाही, पुरती ओळख झाली नव्हती. सानकन कानाखाली माझ्या गुरुजींनी लावली आणि मी रडायला सुरुवात केली. सांगितलं की पुन्हा या शाळेचे कधी तोंड बघायचं नाही, पण पळून गेलो. पहिलीमध्ये एकच दिवस भरला. त्यानंतर दुसरीमध्ये गेलोच नाही शाळेमध्ये. असा हा प्रवास, अशी ही पार्श्वभूमी होत असताना तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा ही दलित क्रांती, दलित चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये मूळ धरलेली होती. आणि आमचा वाडा स्थलांतर मग मेंढरांबरोबर पटकन तिला वडिलांबरोबर आईबरोबर जायचो. ते शिखर शिंगणापूरच्या बाजूला फलटणच्या जवळ नातेपुते म्हणून गाव आहे. ते कापूस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत होता. मग तिथं आमची मेंढरांचं स्थलांतर झालं होतं. तिथे दलित व्यक्ती गुरुजी होते आणि त्या गुरुजींनी खऱ्या अर्थानं आमच्या वडिलांना सांगितलं की अरे आप्पा, तुला 2-2 मुलं, एका तरी मुलाला शिकवू शाळा, शिक्षण घेतलं पाहिजे, ही पुढची पिढी करणार आहे का? तेव्हा त्या आबांच्या डोक्यामध्ये ते शिक्षणाचं बीज त्यांनी पेरलं आणि खरंच वडिलांनी सुद्धा निर्णय घेतला. आणि तिथून 27 किलोमीटरचा प्रवास वडिलांनी मला खांद्यावर घेतला आणि आजोळी माझे दुर्देव म्हणून गाव आहे, तिथं मला शाळेमध्ये नेलं. आणि गुरुजींनी तिथं फक्त कान असा इकडून पकडायला लावला. ते सांगितलं, तुझं वय 2रीच आहे, आता तू 2रीत गेलास. अरे म्हटलं, मी पहिलीत एकच दिवस गेलो, तू 2रीत बस. तिथेही 2-3 दिवस, 2-4 महिनेच आजोळी काढले असतील. पुन्हा शाळा सुटली. असं 4थी पर्यंत आयुष्यात. कितवीला मी गेलोय, कितवी पास झालोय याचं काही थांग पत्ता किंवा माझी मलाच कळत नव्हतं आपण कोणत्या वर्गात आहे. आणि पुन्हा 3रीला मसवडला गेलो. मसवडला नदीला भरपूर महानदीला पाणी आल्यामुळं पुन्हा शाळेत जायचं थांबलो. असा हा प्रवास. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्याला युटर्न कसा मिळाला, खऱ्या अर्थानं मी जी इथं आहे ते त्या एका युटर्नमुळे आहे. आणि मग आता 4थीमध्ये पुन्हा मेंढर मुलखावरून घरी आली आणि मी शाळेमध्ये गेलो. तर ते सगळी शिक्षक बी म्हणायचे की हा नुसता 2-4 महिने येतो ना, हा पळून जातो, पुन्हा मेंढराकडे जातो. त्यामुळे माझ्याबद्दल एक निगेटिव्ह वातावरण तयार झालं होतं. तर जालेंदर खाशाबा पोळ नावाचे गुरुजी, जो देव माणूस होता, त्यांनी मला शिक्षकाच्या नजरेतून पाहिलं, माझ्या खांद्यावर हात फिरवला आणि सांगितलं, चल मला आपल्या शाळेमध्ये. मला गुरु शाळेत बी घ्यायला तयार नव्हते. तू येऊच नको म्हणे आता इथून पुढं, कारण तुझ्या 2-3 महिने येतोस आणि पुन्हा हाजरी ओढावं लागतं, तुला वरच्या वर्गात ढकलावं लागतं. आणि मॅडम गुरुजींनी मला शाळेत नेलं. आई वडिलांपेक्षाही लळा लावला आणि गुरुजींच्या मी अवतीभोवती वावरू लागलो. आणि जे पूर्वीचे धडे होते पाठ्यपुस्तकामधले, जे आशय होता, ज्या कथा होत्या, त्यांनी शाळेमध्ये काहीतरी भन्नाट आहे आणि हे विश्व सुंदर आहे याचं वाचन थोडं थोडं यायला लागलं आणि मला शाळेची आवड लागली. गुरुजींच्या मी अवतीभोवती वावरू लागलो. घटना अशी घडली की त्याच काळामध्ये कुटुंब विभक्त झालं आणि कुटुंब विभक्त झाल्यानंतर आता गुरुजींनी सांगितलं, आता तुला स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार आहे. आता तुला 4थीमध्ये केंद्रामध्ये तेव्हा 4थीला शिष्यवृत्ती परीक्षा होती आणि वर्गामध्ये खूप चांगले मार्क्स गणितात वगैरे पडायला लागले. त्यामुळे गुरुजींना वाटायचं की नाही, याला आपण काहीतरी घडवायचा. हा गुरुजींनी घेतलेला दृढ निश्चय. कुटुंब विभक्त झालं मॅडम आणि आई वडिलांनी निर्णय घेतला की आपल्याला शाळा बिळा काही नको, आता आपल्याला कायमचं स्थलांतर व्हायचं आहे. आणि दिवाळीचा पिरियड होता आणि दिवाळीला मानदेशामधला चारा वाळतो आणि मग पुन्हा स्थलांतराला सुरुवात होतं. आणि पुन्हा आई वडिलांनी सांगितलं, जा तू गुरुजींना सांगून ये, आता कधी शाळेत यायचं नाही म्हणून, कारण जाणार नाही म्हणून, कारण आता तुला आता बऱ्यापैकी मोठा झालायस, तू 4 मेंढरं राखू शकतो. आणि वडिलांनी खरंच 20 खंडीवर मेंढरं आणली आणि आता माझं जवळजवळ सगळं कपडे बिपडे त्या घोड्याच्या बेरडामध्ये लादली आणि जा म्हणे गुरुजींना सांगून ये. आता खरं मी नसतो गेलो तरी चालला, असाच निघून गेलो असतो तरी चालला. त्याच्या गुरुजींनी मला जो लळा लावला होता, जे प्रेम लावलं होतं, म्हटलं असंच कसं जायचं, एकदा सांगून तरी जाऊया ना, गुरुजी मी जातो आता, मी कधीच येणार नाही म्हणून. बिना दप्तराचा आम्ही शाळेमध्ये गेलो आणि आज आता सांगेन, मग सांगेन, मला खरं सांगू वाटलं नाही की गुरुजींना कसं सांगायचं मी कधीच येणार नाहीये. दुपारपर्यंत मी एका कोपऱ्यात बिना दप्तराचा गेलो होतो, बसलो होतो. मुलं पुन्हा जेवायला सुटली, वरांड्यात जेवायला लागली, गुरुजी टेबलावर बसलेले, मी एका कोपऱ्यात अशी मान खाली करून बसलो होतो. गुरुजी म्हणले, काय झालं तुला, तू नागू दप्तर कुठे आहे तुझं, तू आला काच नाही, 2 दिवस होताच कुठं. एकही शब्द बोललो नाही. असा लडखडत टेबलांच्या जवळ गेलो, टेबलाचा घट्ट आधार घेतला आणि गुरुजींना जे सांगावं वाटत नव्हतं
ती कंठातून काढलं की गुरुजी मी आता कायमचं स्थलांतर होतंय, मी परत कधीच शाळेत येणार नाही. हे वाक्य मी तोंडातून उच्चारल्यानं गुरुजींनी पाठीवर हात ठेवला. अंगातून अशी लकेर गेली की डोळ्यातून 2-2 धारा लागल्या माझ्याही. आणि गुरुजींकडे एक धीर होता. असू दे म्हणे, थांब, जा टाकीला पाणी तोंड धुवून ये. तोंड धुवून आलो. एक झोंकाने एक अर्धी भाकरी खायला दिली, त्यांच्या समोर मी खाल्ली. सगळं समजून घेतलं की का तू निघालायस, कधीच शिकणार नाहीस का. आणि त्यांच्या समोर उत्तर नव्हतं की ह्याला ठेवायचं कोणाच्या घरी, हे जेवणार कुठे. आणि अक्षरशः सांगितलं तू जाताना तर एकदा भेट, मला काय करता येते का बघू. 2 दिवसानं मेंढर मुलखावरती निघाली. घोड्यावर आईने बसवलं. पुढे मेंढ्यांचा तांडा, पाठीमागं घोड्याचे बिराड, आणि त्याच्यावर मी बसलेलो. म्हटलं आई गुरुजींना जाताना फक्त सांगायचंय मला. अरे आता त्या दिवशी जाऊन भेटलं म्हणजे आता कसं काय सांगायचंय. आणि अक्षरशः शाळेच्या समोरून हा बिराडाचा तांडा निघाला होता. गुरुजी वर्गात होते, लघवीला शाळा सुटली होती. आणि माझ्या 2-3 मित्रांनी मला ओळखलं की अरे हा घोड्यावर बसला आणि हा निघालाय. मी आईला सांगत होतो आई एकदाच भेटून येतो, तर आई म्हणायची नाही जायचं आता, आता पुन्हा डोक्यात शाळेचा विषय घेऊ नकोस तू. वडर समाजाचा आनंद माने माझा मित्र आहे, तो तितक्याच लगबगीने पळत गेला ना गुरुजींना जाऊन सांगितलं, गुरुजी तो बघा धनगराचा नाग्या निघाला, पुन्हा कधीच येणार नाही. गुरुजी ताडकन उठले, मीटिंग होती आणि पळतच माझ्याकडे आले. आणि घोडं उभा होतं, मी घोड्यावर बसलेलो होतो. आणि तो माझ्या आयुष्यातला युटर्न होता मॅडम. की माझ्याकडे त्यांनी बघितलं, सांगितलं जातोस. मला एकही शब्द बोलावा असं वाटलं नाही, पण जातो असं म्हणायचे माझ्या तोंडातून उच्चार निघाला नाही. 2-2 धारा डोळ्यातून लागली, डोक्याची टोपी काढली आणि मी तोंडावर आवडले गप्प बसलो. पुन्हा आईशी संवाद साधायला गुरुजींनी प्रयत्न केला आणि सांगितलं गुरुजी आता आमच्या पोराच्या डोक्यात बिक्यात काय घालू नका, आमचं पोरगं काय शाळा मास्तर करायचं नाही किंवा आमचं पोरगं काय शिकवायचं नाही, आमच्या ह्याच्यात कोण पिढी शिकलंच नाही, तुम्ही डोक्यात घालूच नका. आई एकेरी गुरुजींना बोलत होते, पण गुरुजी मधला जो शिक्षक होता तो माझ्याकडे बघत होता की याला शिकायचं आहे, काय बोलला नाही. दुसरा शब्द उच्चारला, तो माझ्याबरोबर असेल, येतोस. मी हो बोललो आणि गुरुजींनी हात वर केले. घोड्यावरून मला गुरुजींनी उतरून घेतलं आणि जन्मदेते आईवडिलांना सोडून मी शाळेच्या एका पाऊल वाटेनं प्रवास सुरू केला. हा माझ्या आयुष्यातला युटर्न आहे. आणि त्या गुरुजींनी जर ते धाडस दाखवलं नसतं तर नागू विरकर आज इथं नसता. हा माझ्या आयुष्यातला खऱ्या अर्थानं मॅडम युटर्न आहे. जालिंदर खशाबा पोळ. जालिंदर पोळ, हे बघा, हेच तो प्रसंग आहे ना, हेच चित्र आहे बरं का ह्या मुखपृष्ठावरचं. ह्या तुम्हाला घोड्यावरचा तो टोपी घातलेला छोटा मुलगा दिसतोय ना, तो तेच हे नागू विरकर सर. तर त्यांनी त्या पुस्तकात पण एक लिहिलंय की मी सुरुवातीला वर्गात बाकीच्या मुलांना मला असं मला यायचं ना, मी आम्ही म्हणायचो. तर बाकीची मुलं म्हणायची काय त्या मेंढरावानी म्या करते असं. पण पोळ गुरुजींनी म्हणे माझ्यातला तो म्या घालवला आणि माझ्यातला मी जागा केला असं त्यांनी म्हटलं. तर असे हे पोळ गुरुजीची आठवण. आणि असे पोळ गुरुजींकडे तुम्ही वर्षभरच राहिलात हो ना, त्यांच्याकडे वर्षभर राहिले. पण तरी सुद्धा हे पोळ गुरुजी तुमच्या कायम संस्कारात राहिले. म्हणजे किती पुढे पुढे शिकत घेतलात तरी जेव्हा काही चुकीचं वर्तन घडत असेल हातून, तर पोळ गुरुजींची आठवण यायची. त्या पोळ गुरुजींच्या संस्कारांबद्दल सांगा. मॅडम, पोळ गुरुजी हा माझ्या जीवनामधला देव माणूस आहे. आणि म्हणून माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा माझी कादंबरी आई आणि गुरुजींना वाहिलेली आहे. गुरुजींना माहिती नव्हती की ह्याने कादंबरी लिहिली वगैरे किंवा माझं काय लिहिलंय. माझी जेव्हा कल्याणला प्रकाशन सोहळा झाला तेव्हा तर एक TV चॅनलवाले पोहोचले आणि गुरुजींची मुलाखत घेतली. तर गुरुजी अक्षरशः घरवरले की मला नव्हतं वाटत असं काय घडणार आहे. तर गुरुजींचे जे संस्कार होते ते माझ्यामध्ये जे गावंढळपणा, भाषा गावंढळ होती, वागणं गावंढळ होतं, ग्रामीण बाज होता, हा सगळा बाज गुरुजींच्या सहवासामुळे निघाला. आणि जे तिथले लोक आहेत, जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्या सहवासामध्ये, तेव्हा मला वाटलं की नाही आता आपण शिकल्याशिवाय पर्याय नाही, आपण शिकलं पाहिजे. आणि पुढेही आयुष्यामध्ये गुरुजींना मी कधीच विसरलो नाही. ठाणे जिल्ह्यामध्येच, याच जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये नोकरीला लागलो. 4 दिवस भरले नोकरीचे आणि मला कधी गुरुजींना जाऊन भेटेल असं झालं होतं. माझ्या आयुष्यातला पहिला पेढा मी घरात कुणालाही दिला नाही, देवालाही ठेवला नाही, तर जालिंदर खशाबा पोळ गुरुजींच्याच हातात दिला. कारण तोच माझ्या आयुष्याचा वाटाडा होता. आणि म्हणून हे संस्कार माझ्यापर्यंत टिकलेले आहेत. म्हणजे काही चांगलं घडलं तरी पण पोळ गुरुजी आठवायचे आणि काही चुकीचं घडलं तरी पोळ गुरुजी आठवायचे. म्हणजे प्रत्येक क्षणाला त्यांना पोळ गुरुजींनी त्यांना सोबत केलेली आहे. तर पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत आत्ताच तुम्ही सांगितलेत की पोळ गुरुजींबरोबर त्यांच्या आईचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर तुमचे आणि तुमच्या आईचे जे भावबंध तुम्ही लिहिलेत, उलगडलेत, ते आम्हाला सांगा.
माझी आई तशी पूर्ण निरक्षर, तिला 100 रुपये मोजता येत नव्हते मॅडम. आम्ही मोजून द्यायचो 20-20च्या नोटा आणि ते करायला. पण एक निरक्षर स्त्रीमध्ये जीवन जगण्याचं जे आत्मभान आहे ते एवढं प्रचंड होतं तिच्याकडे. मानवता एवढी तिच्याकडे होते की गावात कुणाचंही दुःखद घटना घडली की आई तिथं पोहोचली म्हणून समजायचं, किंवा कुणाला बाका प्रसंग पडला असेल, एखाद्याला सल्ला घ्यायचा असला की आईकडे ते लोक यायचे. आणि या संस्कारामध्ये आम्ही वाढत असताना आईनं परिस्थिती गरीब होती किंवा जगणं गरीब होतं, मात्र जे संस्कार आहे की कुणाचंही खोटं बोलायचं नाही किंवा बेगडे जीवन जगायचं नाही, जे आहे ते आहे, कमी आहे तर कमी आहे. त्याच्या ते कादंबरीमध्ये एक वाक्य आहे की लाचारी आली म्हणून विचार सोडायचे नसतात. ते वाक्य कित्येक लोकांना अपील करतं. आली परिस्थिती कमी. आणि हे जे आईचे संस्कार होते, लोक रोज 1-2 लोक आईच्या घरी, आमच्या घरी चहा प्यायला यायचे, तिला सल्ला विचारायचे. आईकडे काहीच नव्हतं, शिक्षण नव्हतं ना, आईकडे फार मोठी श्रीमंती नव्हती किंवा कुठलं पद नव्हतं, परंतु जी मानवता नावाची गोष्ट होती ती आईमध्ये होती. आणि मला आई कोणत्याही क्षणी मला म्हणजे शाळेतून काढू शकली असते. खरं काढायचा योग बऱ्याच वेळाला, प्रचंड कर्ज झालं होतं. आणि अशा स्थितीमध्ये माझ्याबरोबरची जी 10वी-12वी झालेली मुलं होती त्या मुंबईसारख्या ठिकाणी रनकाम, रिक्षा काम करून 4 पैसे आणून तिच्या समोर देत होते. तेव्हा आई मला काढू शकली असती. मात्र 10वीचा निकाल लागला. गावातली जी चांगली माणसं, ज्याला सरपंच वगैरे आपण म्हणतो, ती माणसं जे आमच्या घरी चहा प्यायला येऊन अभिनंदन केलं, गावातला पहिला 10वी झालेला पोरगा, तेव्हा आईला वाटलं की माझं पोरगं काहीतरी करतंय. आणि तेव्हा आईने असेल किंवा माझ्या मोठ्या भावानं सुद्धा कधी शाळेतून काढायची भूमिका घेतली नाही. त्याचे ते वाक्य आहे मॅडम, तुझा बोका जोपर्यंत हालतो तोपर्यंत शिक बाबा. बोका म्हणजे हृदयात जोपर्यंत तुझ्या शिक्षण आहे तोपर्यंत शिक, ही जी भावना आहे. आणि म्हणून आईचं जे स्थान आहे ते माझ्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण आहे. की तिच्या संस्कारामुळे, तिने जे काय परोपकार केले त्याचेच आशीर्वाद असल्यामुळे मी ताई म्हणून आईचं नाव अर्पण पत्रिकेमध्ये दिलेलं आहे. ते सांगा ना की तुमच्या शिक्षणासाठी, शिक्षणाचे कर्ज फेडण्यासाठी आईने एकुलता एक वजरटीक म्हणून एक दागिना असतो बघ, असं गोलाच्या चकत्या असतात, कादंबरी मधला एक बलस्थान म्हणतात कादंबरीतलं, किंवा बऱ्याच जणांच्या हृदयाला ज्या कादंबरी प्रसंगाने हात घातला तो म्हणजे कर्ज झालं होतं. सावकार दारात आले होते आणि सांगितलं होतं की उद्या 2-3 दिवसात पैसे नाही दिले तर जनावरं 2-3 जनावरं होती, ते जनावरं सोडून घेऊन जाईल. तर ग्रामीण भागातल्या लोकांच्या दृष्टीने जनावर फार मोठा दागिना असतो किंवा फार मोठं प्रेम असतं त्यांच्या, पशुप्रेम असतं त्यांच्यावरती. आणि हे जर होणार असेल तर मी काय कमवलं, ही जी इब्रत नावाची गोष्ट असते, किंवा इज्जत भाऊबंदकी काय म्हणली, किंवा लोक पै पाहुणे काय म्हणतील, म्हणून कुणालाही न सांगता मला सायकल, आम्ही दोघं सायकली बसून गेलो आणि आईने वजरटीक नावाचा दागिना मोडला. तेव्हा आई खळाला रडत होते. आणि ते मी पाहिलं होतं की आईनं आपल्या संसारासाठी, प्रपंचासाठी दागिना मोडला आहे, जनावरांसाठी दागिना मोडला आहे. मला लाज वाटली पाहिजे, मी भविष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. अनेक प्रलोभन, अनेक शिक्षणापासून बाजूला जायची वेळ आली, परत तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर कायम राहिला. आणि तोच प्रसंग कादंबरीच्या शेवटी सुद्धा मी चित्तरलेला आहे की माझा पहिला पगार जो काय मिळाला त्याच्यातून आईने 1 तोळ्याची वजरटीक मोडली होती. मी 1.5 तोळ्याची वजरटीक करून आईच्या गळ्यात घातली आणि पेढेची वजरटीक घालून आईने वाटली. हा एक प्रसंग आयुष्यामध्ये खूप हृदयद्रावक वाचकांना आवडतो आहे. आणि बरं का, ते पेढे आईने गावभर वाटले सगळीकडे की माझा पोरगा म्हणजे काय झाला, मॅट्रिक झाला म्हणजे काय ना, ते आईने वाटले. तर माघारी, आईच्या माघारी सगळ्या गावभर एकच चर्चा की भामाचं पोरग शाळा शिकून मास्तर झालं असं. आणि ह्या वाक्याने कादंबरीचा शेवट झालाय. पुढचं ह्यांचं जे काय आयुष्य घडलंय ते लिहिलेलं नाहीये, ह्या वाक्याने ही कादंबरी संपलेली आहे. खरं शिक्षक म्हणजे काय फार मोठी गोष्ट नव्हती किंवा मोठं पद पण नाहीये. पण ज्या परिस्थितीतून आलो, ज्या दरी खोऱ्यातून आलो, त्या दृष्टिकोनातून आईच्या दृष्टीने ती खूप मोठं पद होतं. आणि म्हणून गावभर चर्चा होती की भामाचं पोरग शाळा शिकून मास्तर झालं. आणि तिनं खरं शेवट झालाय. आणि अनेक वाचकांना ते आवडते सुद्धा, विधान आवडतंय किंवा शेवट सुद्धा आवडतंय. 10वी नंतर म्हणजे नंतर त्यांनी 11वी-12वी करताना किंवा 11वी-12वी नंतर मग D.Ed करताना जी असंख्य संकट झेललेली आहेत ना, ती वाचताच आपल्या पोटात खड्डा पडतो. तर असं वाटतं की ह्यानी ती कशी झेलली असती. तर त्यातली काही तुम्ही कशी संकट आली आणि तुम्ही कशी त्यावर मात केली ते सांगा. गुरुजींनी शिक्षणाची संजीवनी जेव्हा मनामध्ये पेरली तेव्हा जे समोर
त्याला समोर जायचं हे अगोदर मनामध्ये तयार झालं. पहिली संकट जर माझ्या आयुष्यामध्ये कोणतं आलं असेल तर भाकरीचं, म्हणजे भुकेचं. गुरुजीकडून घरी आलो, 34चं वय होतं. आजी होती, पर दम्याचा आजार होता आणि आजीला खोकला यायचा, धूर तर स्वयंपाक याच्या चिपाडावरती हे करायचं. आजी म्हणायची बाबा मी काय भाकरी करून घालणार नाही. मग मी चुलत्याकडे जाऊन राहिलो. तर एक दिवस राहिलो आणि असं वाटायला लागलं की आपण हे सोडलं पाहिजे, कारण जेवायचं कुठं असा प्रश्न पडायला लागला. आणि स्वदेशी मेल मुंबईमधनं एक गोरड नावाची व्यक्ती रिटायर होऊन गावाला आली होती, निवांत अशी होती, पोपटी व्यक्ती होती. त्यांनी सांगितलं तू शाळा वगैरे सोडू नकोस का. ते माझ्याकडे झोपायला यायला लागली. सांगितलं तू खूप हुशार आहेस, तू शाळा सोडू नकोस. म्हटलं अण्णा अहो जेवायचा प्रश्न काय नाही म्हणे, जेवायचं काळजी करू नकोस. त्यांनी जा म्हणे कणगीतलं धान्य काढ आणि दळून आण. आम्ही त्या मक्याचे कण्या भरडून आणल्या आणि संध्याकाळी चूल पेटवली आणि त्यांनी मला कण्या कशा करून खायच्या शिकवल्या. कादंबरीमध्ये ते तसा ना तसा उल्लेख केलाय. हरी गोरड म्हणून ती व्यक्ती आहे. आणि गुळ एक आणला दुकानातून आणि त्याच्यावर एक 8 दिवस काळखंड काढला मॅडम. आणि मग खऱ्या अर्थानं हळूहळू भाकरी खाव्याशी वाटायला लागली. किती दिवस कण्या खाणार. परंतु गुरुजी मला रोज विचारत होते, नवे डब्यामध्ये एक भाकरी माझ्यासाठी स्पेशल घेऊन यायचे आणि सांगायचं जा खाल्ले असले तरी हे खा. खरं मी दुपारचा डबा नेतच नव्हतो. कण्या काय नेणार आहे, नेतच नव्हतो. हे गुरुजी अंतर्मनानं ओळखत होते आणि ते वर्गात बसून खायचो मी. आणि मग हळूहळू बायका कशा भाकरी बनवतात, मळतात कशा, उलटतात कशा, भाजतात कशा, हे सोन प्रेरणेने शिकलो बाजूबाजूला जाऊ. आणि मग भाकरी जमायला लागली. तिथून खऱ्या अर्थानं संकटाला तोंड द्यायची भावना सुरू झाली. आणि मग अनेक संकट, डीएड मॅडमनं जसं म्हटलं त्या डीएडच्या काळामध्ये शेहवानी झोडासमध्ये काम करावं लागलं, प्रार्थना हॉटेलमध्ये काम करावं लागलं. एक अडचणीचा प्रसंग आला तो एक खऱ्या अर्थानं सांगतो की डीएडला असताना कोल्हापूरला ऍडमिशन घेतलं आणि कपडे जे आहे ते व्हाईट पॅन्ट शर्ट आणि बूट्स असं कंपल्सरी होतं. आणि तेवढे काय माझ्याकडे पैसे नव्हते. ताराचंद ढोले नावाचा माझा एक मित्र आहे बारामतीचा, आणि आम्ही दोघे जण आम्हा दोघांना फक्त बाहेर काढायचे. असं 1 महिना आम्ही बाहेर उभं राहिलो. म्हणजे बिल लाजे झालो. लोक हसायचे आम्हाला की अरे काय येणार, एवढं साधं पॅन्ट शर्ट आणि बूट घेतलं कशाला आले ते डीएडला. आम्ही म्हणायचं जाऊ दे होते, शिक्षण सुरू होतंय ना. कारण आम्ही अनेक ठकाठुमक खात आलो होतो. आणि मॅडम तेव्हा आम्हाला एका मित्राने सुचवलं की बाहेर गाड्यावरती फार स्वस्तात कपडे मिळतात. तर 30 रुपयाचं शर्ट, 30 रुपयाची पॅन्ट आणि 40 रुपयाचं बूट घेतलं. शर्ट प्रचंड ढगळा झाला आणि पॅन्ट प्रचंड टाईट झाली. आणि अशा वेशात आम्ही त्या कॉलेजमध्ये गेलो तर अख्ख्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की बाबा आले कशी तरी पांढरे होईल. तर हे आम्हाला तेव्हा काय वाटलं नव्हतं, पण आज ते जाणवतं की ते दिवस काय होते. मुलं मुली कॉलेजमध्ये असतात आणि आपल्याकडे बघताना विदूषकासारखा ते हसत होते. किंवा तो प्रसंग जो आहे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग, स्वस्तात राहायचं स्वस्तात खायचं, असा एक दृढ निश्चय आम्ही केला की मग प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग आहे. छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय केली. खऱ्या अर्थानं शिक्षणाची नांदी तिथून सुरू झालेली आहे. मग आम्ही 200 रुपयामध्ये खाणं राहणं याच्यामध्ये गेलो. आम्हाला माहित नव्हतं ते तिथं काय आहे ते. आणि तिथं जेव्हा गेलो तेव्हा कळलं की हे बालगुणेगारांसाठी हॉस्टेल आहे किंवा अतिशय जे ह्याच्यातून आलेली मुलं आहेत, गरिबीतून आलेली सर्व जाती धर्माची मुलं असू द्या, कसं कसं ना, जेवण स्वस्तात आहे ना, झोपायला आहे ना. मग आम्ही ताराचंद मार्कड आणि मी तिथे गेलो. तेव्हा आम्हाला ते त्या टार्गेट मुलांबरोबर जमन आहे. माझ्यावर रँकिंगचा प्रकार झाला. ते कादंबरीमध्ये तुम्ही वाचाल, ते रँकिंगचा प्रकार जर ऐकला असता तर तुम्ही म्हणजे शाळा सोडून पळून गेला असता घरी. माझी केस रात्रीची कापली आणि टक्कल गेलं माझं. तेव्हा सांगितलं अरे माझ्यावर असं झालं. मग खऱ्या अर्थानं आमच्या बाळ जागा झाला आणि म्हणजे विध्वंसक वृत्ती जागी झाली की अरे असं आम्ही काहीच केलं नाही तरी. आणि मग खऱ्या अर्थानं मॅडम आम्ही एक टार्गेट पोर म्हणून त्याला रात्रीचा झोपटून काढला आणि मास्टर गँग म्हणून आमच्याकडे ओळखायला लागलो. म्हणजे आम्ही टार्गेट झालो. आणि तेव्हा मला आठवायला लागली की आपण काय करतोय. पोलीस स्टेशनला गेलो, आमच्यावर केस झाली, चोरीचा आळ झाला, आपण काय करत आहोत, आपण डीएडला आलोय आणि परिस्थितीसाठी कुठं वाहत चाललोय याची जाणीव व्हायला लागली. आणि असा हा डीएडचा प्रवास कसा तरी का होण्यापर पूर्ण झाला. त्यांना समोर तोंड देता आलं. त्यांनी एक ना 10वी नंतर 11वी 12वी मसाईवाडीपासून 14-15 किलोमीटरवरचं देवापूर म्हणून गाव आहे तिथे केलं. तिथे मित्रांनी भाड्याने खोली घेतली होती. पण जेवण कुठून यायचं, ते गावाहून कोणतरी त्या तिकडे जाणारी एसटी असेल, त्या एसटी मध्ये ड्रायव्हरच्या बाजूला फडक्यात बांधून भाकरी ठेवायचं घरातलं कोणीतरी. आणि
बांधायचं कशात, तर वडिलांचा नारिंगी रंगाचा एक फेटा होता, त्याची फडकी केली होती, म्हणजे ओळखायला यायला पाहिजे ना. आणि जर स्टँडवर जायला उशीर झाला तर ते जेवण पुढे जायचं. मग कधी मिळायचं ते जेवण, संध्याकाळी ते एसटी जेव्हा त्यावरून परत यायची तेव्हा ते जेवण मिळायचं. मग कधी कधी ते ड्रायव्हर फेकूनही द्यायचा, मग दिवसभर उपास. म्हणजे असे दिवस यांनी काढलेले आहेत त्यावेळेला. ते वाचताना आपल्याला खरंच असं वाटतं की कसा परिस्थितीतून माणूस वर येतो हे वाचून आपल्याला अगदी काळजात गलबलतो. अशा ठिकाणी आम्ही बसायचो अभ्यासाला देवापूरला असताना, की ती एसटी लांबून माळरानावरून दिसेल आणि ती लाल परी ती दिसायची की आली एसटी, की मग आम्ही पळत सुटायचो आणि स्टँडवरती जाऊन उभा राहायचो. कधी कधी दुसरेच मित्र जेवण काढून खायचे. परंतु तो आमच्यामधला जो विविध जाती धर्माचे मित्र आम्ही एकत्र राहायचो ना, तो गोडवा राहायचा. जाऊ दे तुझं गेलंय ना, तर माझं खा. ही जी एक मित्रामध्ये जी शिकता आला ती खूप मोठी गोष्ट आहे तिथे. पण अतिशय खडतर अशा ह्या जीवन संघर्षामध्ये मित्र काहीतरी देव देतो ना, काहीतरी चांगलं प्लस. तर मित्र हे त्यांच्या जगण्याचं भांडवल होतं. तर ते क्षण सांगा मित्रांनी तुम्हाला कसं साथ दिली आणि त्यामुळे तुम्ही कसे शिकलात. मित्रांची तरी मॅडम नावं काढली तर 100 मित्रांची नावं होतील, परंतु जे काय अतिशय महत्वाच्या वळणावर मित्र आले, महत्वाच्या प्रसंगाला मित्र आले. मित्र हेच माझं जगण्याचं खऱ्या अर्थानं भांडवलं. आणि ती एका जाती जमातीचं नाही, विविध जाती जमातीची मित्र. वडर समाजाचे असतील, वंजारी समाजाचे असतील, मराठा समाजाचे असतील, बौद्ध समाजाचे असतील, जाती धर्माच्या मित्रांमधून मी खरं इथेपर्यंत प्रवास करून आलोय. ते मित्र जर ते नमस्कार आहे की तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत, ऋण आहे. बीएडला शिकत असताना एक चहा मी दोघे जण करून प्यायचो. पैसेच नसायचे खिशामध्ये आणि आम्ही फार अपेक्षा धरायचो नाही. लगेच मुलांच्या ट्रिपा निघायच्या, पन्हाळगडाला निघायच्या, राधानगरी धरण बघायला निघायच्या आणि एन्जॉय करायला जायचे मित्र. जर श्रीमंत घरातले मित्र पैसे खिशात पॉकेटमध्ये असायचे आणि ते आमच्या समोरून जायचे की चला राज आम्ही इकडे चाललोय, इकडे एन्जॉयमेंट आहे, इकडे ट्रिप आहे. आम्ही आपलं मागं घ्यायचो, काम नव्हतं, ही कॉन्ट्री कोणी भरायची. पण त्या काळामध्ये मॅडम खऱ्या अर्थानं आमची जडणघडण झाली. म्हणजे बाका प्रसंग यावा आपण त्यातून काहीतरी शिकावं. कोल्हापूरमध्ये ही कलानगरी आहे आणि तिथं अनेक साहित्यिक, अनेक लेखक, डॉक्टर आनंद यादव माझे ग्रामीण साहित्यिक आहे, चंद्रकुमार नलगे आहे, डॉक्टर विश्वास पाटील आहे, अशा लेखकांचे व्याख्यान असायचे आणि आम्ही त्या दसरा चौकामध्ये व्याख्यान ऐकायचो, लोकांना भेटायचो. पण तर हा प्रसंग करत असताना मित्र ही जगण्याचं भांडवल कसं आहे सांगतो. एक प्रसंग सांगतो. कोल्हापूरमधला युवराज पाटील नावाचा एक माझा मित्र आहे. ती माझं डीएड सुटलं. 4च महिने परीक्षेला बाकी असताना वडिलांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला मॅडम. आणि पत्र आलं, आईचं पत्र आलं मला की उद्या परवा दिवशी जर तू कोल्हापूर मसूड गाडीने मला दिसला नाहीस तर तुझी आई पण तुला दिसणार. आग लागली तुझ्या शिक्षणाला, घरी ये, बाप फास घेतली. पत्र मी आजही जपून ठेवले, कादंबरीमध्ये त्याचा उल्लेख केला. आणि मी विद्विग्न झालो, खानावळीचे पैसे भरत नव्हतो, जेवण बनवायचं होतं. आणि मग खरं आता मी परत निघालो आणि जेव्हा परत निघालो तेव्हा धनाजी तोरसकर आता कलेक्टर आहे, त्यांनी मला झोंबी नावाची कागद हातात दिली आणि वाच म्हटलंय. तो एक वाचक मित्र. आणि मी गावाला गेलो. खरं वडिलांनी फास घेतला होता परंतु ते फांदी मोडल्यामुळे वाचले होते वगैरे. आणि म्हटलं नको, शिकायलाच नको, जायचंच नाही. ते झोंबी बैलगाडीत बसून शेतावर जायचो, वाचत बसायचो, नकोच जायला. युवराज पाटील नावाचा मित्र होता, कोल्हापूरमधला गुळ व्यापारी किंवा ऊस कारखानदार, जरा बऱ्यापैकी त्यांचं होतं. आणि त्याचा मी मित्र होतो कारण त्याच्या सगळ्या असाइनमेंट वगैरे लिहिणं, पाठ टाचन लिहिणं, हे सगळ्या गोष्टी मी त्याच्या करायचो. तोही मला तेवढाच म्हणजे जवळ करायचा. आणि त्याने विचारलं विरकर कुठे आहे, दिसत नाहीये, कुठे गेला तो. तर सांगितलं अहो त्याच्या अशाचं वडिलांनी. तेव्हा ते फोन बिन नव्हते, त्यामुळे त्यांना वाटलं की वडील गेलेच. म्हणून माझ्या मित्राला पैसे दिले आणि सांगितलं त्याला जा, त्याचं काय बरं वाईट झालंय का कळव, नसेल तर हे पैसे घे आणि त्याला घेऊन ये, इथून पुढचा मी खर्च करतोय म्हणून सांग. आणि ताराचंद ढोले घरी आला आणि मला गावावरून मला आम्ही दोघे जण बाहेर गेलो, सांगितलं हे बघ तुला जर हे सोडत नसते तर आपण पळून जाऊया. का तर तुझा सगळा खर्च कोल्हापूरला युवराज पाटील नावाचा मित्र करणार आहे. आणि खरंच आम्ही आई वडिलांना सांगितलं आणि आम्ही जातोय म्हणून आणि आलो. 4 महिने माझा सगळा खर्च, मला कपडे सुद्धा चांगल्या पद्धतीचे घेतले. म्हणे अरे युवराज पाटलाचा मित्र आहेस तू, असा काय गबळ्यासारखा राहशील. आणि केलं ते केलं. एवढंच नाही केलं मॅडम, तर जाताना एसटीचं तिकीट, मग कोल्हापूर ते मसूरचं एसटीचं तिकीट आणि एवढी पिशवी भरून खाऊ घ्यायला 10 मित्र गोळा झाले होते. त्या माझ्या डोळ्यातून घळाला पाणी सांगत होतं की मी यांच्यासाठी काय केलं आहे, यांनी माझ्यासाठी एवढं का करावं. आणि या मित्राला पुस्तक प्रकाशनाला मॅडम 25 वर्षांनी फोन केला. तो आला होता. त्याला आणि सगळ्याच मित्रांनी ज्यांनी मला मदत केली त्यांना खऱ्या अर्थानं सलाम आहे की त्यांच्यामुळेच मी इकडे आहे आणि हेच माझं भांडवल आहे.
तुमचं खानावळीचं बिल थकलं तेव्हा मित्रांनी काय युक्ती केली? हॉस्टेलमध्ये तुम्ही ते कसं जेवण करायचं ते गेल्यावर ते सांगा. खानावळीचं बिल थकलं होतं आणि त्यांना बाईने म्हणजे बनवणाऱ्याने सांगितलं उद्यापासून नाही तुम्ही यायचं. मात्र हॉस्टेलमध्ये परवानगी नव्हती की स्टोव पेटवायचे नाही, काय करायचं नाही म्हणून परवानगी नव्हती. मग मी मित्रांना सगळ्यांना सांगितलं काय करूया. ते काय करायचे, दोघे जेवण आणायचे, दोघांचं जेवण जास्त वाढून आणायचे आणि आम्ही तिघे जण खायचे. हे हळूहळू काही एका मित्राने त्यांना सांगितलं की एवढे कसे काय दोघे जण एवढे कसे काय जेवण घेऊन चालले. मग कोणीतरी त्यांना कळलं की त्यांचा एक मित्र खोलीत आहे, तो जेवतो तिथं. आणि मग त्यांनी पुन्हा ते बंधन आणलं त्यांच्यावरती. आणि मग मला स्वयंपाक हाताने येत होता. मग काय करूया, तर मित्रांनी सांगितलं आम्ही जेवायला गेलो की बाहेरून कुलूप लावतो, तो आज स्वयंपाक कर. मग गावावरून स्टोव आणला, पीठ कटवाळ, ते काय माझ्या हातचं कला होती, मला भाकरीच बनत होत्या. आणि स्टोव आत पेटवायचो आणि भाकऱ्या करायचो आणि जेवायचो. ते येईपर्यंत सगळं सावरून दुरून स्टोव खाली टाकून वगैरे द्यायचो. आणि एक दिवशी रंगी हात सापडलो. कदम रेक्टर म्हणून आहेत, मला आजी आठवतात. दरवाजा वाजवला, म्हणे कोण आहे यात, काय शिस्त यात. मला अंग थरथर कापत होतं, कारण आता हे बाळ काढून टाकणार. आणि उघडलं, सर म्हटलं स्वयंपाक करतोय मी, तुला परवानगी आहे का? बिछाना आजच्या आज बाहेर टाकायचा. आणि खरंच माझा बिछाना बाहेर टाकला. आता म्हटलं कोणा शिक्षण सुटलं. सगळेचे सगळे मित्र त्यांना भेटायला गेले आणि सांगितलं साहेब विरकरांचा तेवढा बिछाना बाहेर टाकायचा नाही, मी बाहेर जातो, कारण हा जर आता गेला तर साहेब घरी जाईल. अशा पद्धतीची मित्रांची एक मैत्री जी असते, माझ्याच नाही बऱ्याच जणांच्या आयुष्याच्या वाट्याला आलेली असते ती. आणि ती माझ्या वाट्याला आली. त्या मित्रांनी मला तिथं सहारा दिला, निवडण्यात आला. त्याचाही मी फोटो आज इज्जत करून ठेवलेला आहे. ज्या हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी 15 किलोमीटर डोक्यावर ट्रंक घेऊन पावसात भिजत गेलेले आणि रात्रभर दुसऱ्या दिवशी ते उघडणार ऑफिस, रात्रभर व्हरांड्यात पावसात भिजत कोपऱ्यात बसलेला नागू विरकर. नंतर अनेक योगासनं, कबड्डी, अनेक खेळांमध्ये सगळ्या प्रथम क्रमांक मिळवला. तेव्हा याच माणसाला सगळी मुलं वीरकर बक्षीस घेताना सगळा असा ग्रुप जेव्हा हे करतात तेव्हा त्यांना आठवले कोण, तर ते आपले पोळ गुरुजी, की पोळ गुरुजींमुळे आपण इथे आज आहोत असं. तर ऐकताना पण घशात आवंडा येतो ना सगळा. तर BEd ची परीक्षा दिल्यानंतर निकाल लागेपर्यंत काय होता तुमच्याकडे? तेव्हा ते आले होते गावी आणि मग तेव्हा त्यांनी आपली पुस्तकं सगळी ट्रंक मध्ये ठेवली आणि भाऊ आणि बहिणी बरोबर ते मेंढ्या घेऊन त्याबरोबर ते मुलुखगिरीला गेले. आणि तेव्हा त्यांनी त्या भटकंतीत शिक्षणामुळे नवीन दृष्टी आली होती त्यांच्याकडे. आणि तेव्हा त्यांनी समाजाकडे, समाजाच्या आपल्या व्यथा वेदना ह्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्या. तर कसं वाटलं त्यावेळेला तुम्हाला ते मेंढपाळांचं तुमचं जीवन? मॅडम माझं बालपण मेंढरांच्या पाठीमागे गेलं तेव्हा मला काहीच वाटलं नाही. पण जेव्हा DEdला कोल्हापूरला गेलो ना, अनेक साहित्य वाचली, उपरा वाचली, झोंबी वाचली, नांगरणी वाचली, क्रांतवीर वाचलं, गोतावळा वाचलं, झाडाझडती वाचली, तेव्हा एक सामाजिक भान आलं होतं. आणि जेव्हा DEd नंतर मेंढरांना जायची वेळ आली तेव्हा मी खरं साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब आहे. आणि समाजाचं प्रतिबिंब जेव्हा साहित्यात उठतं तेव्हा तो समाज कळतो. आणि मला ती आत्मभान आल्यामुळं त्या मेंढरांबरोबर रोज नवं गाव नवी चूक करत मी भावांबरोबर फिरत होतो. मी जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण कादंबरीमध्ये तुम्हाला ते वाचायला मिळेल. परंतु त्यांचा जो जीवन चरित्र आहे ते वाचलं. आता लोकांना हेही माहित नाही अगदी की अशा पद्धतीचं जीवनचरित्र असतं. त्या बाईला एवढा त्रास की ती 40 किलोचं जे पाटी विटी डोक्यावर घ्यायची, चालत जायचं, ओझं घोड्यावरती तिथं कसली जागा आहे, कसलं माळ आहे, चढ आहेत, काटेपुट आहेत. ते 3 दगडाची चूल पेटवायची, वारं वादळामध्ये चूल पेटती नाही पेटती, तर बिचारीला धाक की संध्याकाळी येणारे माणसांना जेवण बनवायचं आहे. आणि ते त्या परिस्थितीत ते जेवण बनवणं हे सगळं मी डोळ्यानं पाहत होतो. आणि जेव्हा अंधार पडल्यानंतर त्या सगळ्या चुली पेटायच्या ना, तेव्हा त्या चुलीकडे जेव्हा मी मेंढर राखत येताना पाहायचो तेव्हा सर हेच ते मसाई समाजातली भटकी विमुक्त अगोदरचे ते तांडे होते, तशीच ही लोक आहेत. आणि ह्यांचं जगणं प्रचंड आहे. त्या पशुवरच असणारं प्रेम असे की हे सगळं मी उघड्या डोळ्यानं पाहत असताना काही टिपणं काढत होतो किंवा त्याच्याकडे डोळसपणे पाहत होतो. आता जे तिथले जे मित्र माझे होते, आता मी जरी कॉलेज केलेला पोरगा होतो तर ते मला मास्तर म्हणायचे सगळेजण. अहो मास्तर हे असंच असतंय सगळं. त्यांच्या अंगाचा वास यायचा मला. ते 2-2, 3-3 दिवस आंघोळीच करायचे नाही,
का करायचं नाही तर ते पाणी मिळायचे नाही. एक घागर घोड्या बांधलेली, ती प्यायला पुरेल का भांडी धुवायला पुरेल का काय, कोण आंघोळीला पेशल तुम्हाला पाणी. एखादी विहीर ओढा दिसला तर आंघोळ करायची. त्यांच्या अंगाचा वास यायचा. म्हणजे तुमच्या अंगाचा वास येतो. म्हणजे थांबा थांबा, आमच्या अंगाचा वास बंद होईल. म्हणजे कसं काय व्हा. तर मलाही 2-3 दिवस आंघोळ मिळालं नाही. माझ्या अंगाचा वास आल्यावर त्यांच्या अंगाचा वास बंद झाला. आणि मग लक्षात आलं आता बंद झाला. पण मी मात्र ती माझी जी चांगली सवय होती, विहीर गाठायचो, साबण लावून आंघोळ करायचो, दात घासायचो, त्यांना ती हळूहळू सवय लागली. मग कळायला लागलं की अरे हे चांगलं आहे. आणि ती माझे मित्र बदलायला लागले. आणि तुझं जसं गावाच्या जवळ वाडा जाईल ना, तसं एका चित्रपट, करमाळा म्हणून गाव आहे, करमाळा सोलापूर जिल्ह्यात. तर तिथं म्हटलं चला पोरांनो आपण चित्रपट पिक्चर बघायला जाऊया, सिनेमा बघायला जाऊया. तर ते मेंढपाळ पोरांना काय माहित नव्हतं. मी त्याचा लीडर, आणि आम्ही हातात काठ्या बॅटऱ्या घेतल्या आणि गेलो थिएटरमध्ये. पिक्चर बघितलं, त्यांना प्रचंड आवडला. आणि हे वेगळं काहीतरी जग आहे, वेगळंच आहे. आणि मग ते प्रत्येक गावाला म्हणायचे मास्तर आज कसं काय जायचं का आपल्याला. असं करता करता उस्मानाबादावरती आम्ही तरी जातो हे कळल्यानंतर गावात दुसरी मंडळी आली. आणि आखे नावाचा गोविंदाचा चित्रपट लागला होता. तो प्रसंग पुस्तकात वाचा तुम्ही. तर ते प्रचंड त्यांना कुतूहल, ते थिएटरमध्ये नाचायला लागले. त्यांना मला कंट्रोल करावं लागलं. थोडी व्यसनाधीन ते झाले होते. पण हे जे त्यांच्या दृष्टीने कुतूहल होतं, हे जगणंच वेगळं होतं. आणि मी जेव्हा खरं मेंढराचा वाडा सोडला तेव्हा ते अक्षरशः रडायला लागले. मास्तर आम्हाला कितीतरी गोष्टी तुम्हाला. मी रेडिओ, जयराडा कंपनीचा रेडिओ बरोबर नेला होता. ते म्हणायचं न्यायचे नाही, ते पुढारी म्हणायचे का, तर आपण श्रीमंत असं दाखवायचं नाही, मग शेतकरी आपल्याला बसवणार. तर हे मेंढपाळच्या पाठीमागे गेल्यानंतर मेंढक्यामध्ये सुद्धा किती माणुसकी असते, त्यांनी किती माणसं जपलेली असतात. तो खिल्लार आहे, तो प्रत्येक गावात जायला देतो, त्यांना चहा पाणी मान सन्मान. भांडण करायला एका लहान पोरांनी जर शिवी दिली, कानाखाली मारले तरी बोलायचं नाही, का पुढच्या वर्षी आपल्याला इथे यायचं आहे. मारझोड जरी झाली तर सहन करणं, सोसणं काय असतं, किंवा निसर्गावरचं प्रेम काय असतं, ते खऱ्या अर्थानं मला कळलं. आणि त्या कादंबरीमध्ये सगळं निसर्गावरचं प्रेम असेल. रात्रीचं ते जागरण करायचे, लांडगं येईल, चोर येईल म्हणून पहारे करायचे. आणि मी ते पहाऱ्यामध्येच अभ्यासाला बसायचो. तोही प्रसंग मी आता याच्यामध्ये खरं सांगतो. जो प्रसंग फार जरुरी आहे, माझ्या जीवाशी कळला. यदा कदाचित मी मेलो पर असतो. मेंढरांच्या वाड्यावरती मी के सागरचा ठोकळा घेतला होता निवड मंडळाच्या परीक्षेसाठी. आणि मी वाचत होतो. मग रात्रीचा पहाऱ्याला बसल्यावरती तो दिवा लावायचा, रॉकेल चिमणीमध्ये ओतायचा आणि त्याच्यामध्ये दिवा लावून तो वाचत होतो. अशी घोंगडी बाजूला घेऊन वाचायचं. तर एका गणित सोडत असताना बराच वेळ झाला मला, 12, 12:30, 1 वाजले असेल काय माहित नाही मला. आणि 2-4 बेडक्या त्या उजेडामुळं, फक्त माझा उजेड असल्यामुळे ती बेडक्या चिलट बरोबर आली. आणि ते बेडक्या खाण्याला नाग जो आहे तो बाहेरून अंधारातून आलेला मला दिसलाच नाही. मी पुढे वाचत असताना त्या नागाने त्या बेडकी खायला झडप मारली, तेव्हा अख्खा वेटोळा माझ्या पुस्तकावर पडला आणि माझा हात झिजला. मी घाबरलो आणि ती रॉकेलची बाटली सांडली, अख्खा अंतरून पेटलं, मोठा जाळ झाला. अख्खी मेंढरं बुजून गेली. आणि मग सगळे वाड्यातली लोक झाली, काय झालं काय झालं काय झालं. तर मी सांगितलं की साप इथं आला होता. आणि बघता तो साप असा हळूहळू चालला होता. त्या लोकांनी ते मग घालवला, हुसकून लावला. आणि तो प्रसंग जेव्हा बघितला तेव्हा आमची बहीण म्हणाली, जळून पडलं ती शाळा आणि तुझा अभ्यास. पाणी सुद्धा मागू दिलं नसतं, कारण 4-4 किलोमीटर कुठेही गाव नव्हतं, कुठेही दवाखाना नव्हता. हा प्रसंग एक मेंढपाळांच्या जगण्यामधला माझ्या कायम मनात राहणारा खूप हृदयद्रावक असा आहे. त्या लोकांचं निसर्गावरती एवढं प्रेम असतं, तेही मी व्यक्त करतो की आकाशातल्या चांदण्या तुम्ही घड्याळ काय बघताय, ते बाजलं किती कुठं आलंय, ते तिकाटनं कुठं आलंय, ते शुक्राची चांदणी कुठं आली, बरोबर सांगणार किती वाजलेत अंधारामध्ये. किंवा आकाशात आलेले ढग पाहून, या ढगांचा आकार पाहून, विजांचं चमकणं पाहून, गडगडटणं पाहून पाऊस येईल की नाही, कुठं येईल, किती, एवढं प्रचंड ज्ञान. किंवा औषध उपचार, झाडांचं औषध, जनावरांवरती, माणसावरती एवढे उपचार. त्या मेंढ्याच्या डिलिव्हरी, आता माणसाची डिलिव्हरी काय मेंढराची डिलिव्हरी काय सारखीच. सगळ्या मेंढरांची कोकरी ती काढतात, बाया पुरुष सगळे हाताने काढतात, कोकऱ्यांची डिलिव्हरी करतात. जर एखादं कोकरू अडकलं तर आता आपण काय करतो, सर्जन, डिलिव्हरी सर्जन करतो, सिझरिंग करतो. ते लोक असे ब्लेड हातामध्ये पकडतात आणि आतले एक पार्ट त्याचा कापून ते मेलेलं कोकरू बाहेर काढून मेंढीला मोकळं करतात. एवढे ते काय सर्जनच आहे म्हणावं लागते, डॉक्टरच आहेत म्हणावं लागते. एवढं ज्ञान त्या मेंढपाळामध्ये आहे. किंवा जगण्याचं आत्मभान, की कुणाशी कसं बोलावं, किती बोलावं, किती कसं जगावं, ते खरंच त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून मला कादंबरी ही लिहावी अशी वाटली. थोडा उशीर झाला मला लिहायला,
पण मी मांडली, वाचकाने प्रचंड असा प्रकारचा प्रतिसाद दिला, उदंड असा सहकार्य समाजाच्या बांधवांनी सुद्धा आणि सगळ्याच वाचक वर्गाने दिलेला आहे. एक एक प्रसंग आपण वाचत गेलो ना की आपल्याला म्हणजे डोळ्यातून पाणी येतं, आपोआपच येतं. म्हणजे कसं ते उघड्या माळ्यावर म्हणजे जेवण करत असतील, आपल्याकडे किती सोयी असतात जेवण करण्यासाठी, वारा केवढा असेल, ते 3 दगडाची चूल मांडायची आणि झोपायचं, कुठे झोपायचं, त्या मातीतच जेवायचं, त्या मातीतच झोपायचं. म्हणजे कधी पालापाचोळा खाली, कधी ढेकळं मातीची, कधी चिखल, आणि त्याच्यातच झोपायचं. ही आपण कल्पना तरी करू शकतो का? म्हणजे असं हे जीवन जगलेत, म्हणजे अशी ही मेंढपाळचं जीवन जगतात. आपल्याला कल्पना नाही की ह्यांचं जीवन कसं असेल तसं. पण ही कादंबरी वाचून आपल्याला बरंच कळतं की ह्या लोकांचं काय जीवन होतं. आणि ह्यांचं ना प्रेम, मुख्य प्राण्यांवरचं, ह्या मेंढ्यांवरचं प्रेम, बैलांवरचं प्रेम आणि त्यांचं तुमच्यावरचं प्रेम, याबद्दल सांगा ना. खरं काय म्हणतात ना, लळा लावेल कसं आहे, वात्सल्य हे लळा लावेल कसं आहे. त्या मेंढरावरती एवढं प्रेम असतं त्या मेंढपाळांचं की शिट्टी मारली तर शिट्टीची जी धून आहे त्या धूनवरनं आपल्याच मालकानं मारलेली बरोबर. एवढी ताकद त्यांच्यामध्ये बॉन्डिंग झालेलं असतं. एका मेंढीचा आवाज काढला की ती एकच मेंढी बरोबर पळून येईल, तेवढं त्यांचं त्या आवाजाचं त्यांच्यात मिश्रण झालेलं असतं. एक प्रसंग सांगतो. तो जो खऱ्या अर्थानं बडूद नावाचा बैल होता आमचा, वडिलांनी फास गेल्याचा मागाचा प्रसंग मी सांगितला. आम्ही खरंच कोल्हापूर गाडीने बसलो, उतरलो आणि रस्त्याच्या बाजूलाच बाजरीची पेरणी चालू होती. बैल आबा हाणत होते, आई बसली होती, माझी वाट बघत बसली होती. मी गाडीतून उतरलो आणि लगा पळत गेलो. आईने कडकडून मिठी मारली, कारण आईवर एवढा मोठा प्रसंग आला होता की हा नवरा गेला असता, माझं कपाळ पांढरं झालं असतं, पोरं मला काय म्हणली असती. एक भाऊ तिकडे लातूरला मेंढरं घेऊन गेला, एक पोरगा शिकायला गेलाय. आणि मग तिला मी आल्यानंतर खूप रडली की, आबा पण रडले. आणि आम्ही रडत असताना आबाला मिठी मारल्यानंतर आभाळ टेकणं झालं होतं. हे विधान वाचकांना एवढं हृदयद्रावक झालं. आणि सगळं प्रसंग बैल बाजूला पाहत होता. घरचाच बैल होता, आमच्या गाईचाच बैल होता, वडून फार प्रेमानं आबान पाळला होता. की सगळं आवत वडून आणला आणि मी आलो म्हटल्यानंतर मी त्याच्या शिंगामध्ये हात घातला, असं थोडंसं गोंधळलं. अक्षरशः तो एवढी मोठी जीभ काढून मला चाटत होता. हा प्रसंग खऱ्या अर्थानं पशुप्रेम किती असतं की तोही सांगत होता की असू दे, हे दिवस जातील, उद्या चांगले दिवस येतील, रडू नका. आणि त्या डोळ्यातून त्याच्या घराला पाणी सांगत होतं. असं एक पशुप्रेम. किंवा कोकरी आहे, त्या याची मेंढरांची कोकरी आहे, ते लघवी करतील की संडास करतील की हे बघत नाही. मेंढपाळ काकेला उचलून घेणार किंवा झोपायला बरोबर घेणार, पालामध्ये घेणार, पाऊस पडत असेल तर, आणि त्यांच्या बरोबर झोपणार. ही पशुवरती प्रचंड प्रेम. किंवा ते जर मेंढर जर फुगली नाही किंवा त्यांना पाणी मिळालं तर मेंढका अस्वस्थ होतो, जेवणार नाही, लगेच किती लांब चालायची त्याची तयारी आहे. हे प्रेम हे साहित्यामध्ये कधीतरी यावं. बनगरवाडीच्या माध्यमातून व्यंकटेश माडगुळकरांनी ते आणलं होतं. पण अधिक मी जे जगलो होतो, भोगलो होतो, अनुभवलं होतं, ते साहित्यामध्ये उतरवण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केलेला आहे. म्हणजे भाकरी सोडताना, आपली भाकर सोडताना जर ते मेंढीचं पिल्लू जवळ आलं तर पहिल्या भाकरीचा तुकडा त्याला द्यायचा, त्याला जवळ घ्यायचं आणि त्याचं पोट भरल्यावर मग आपण खायला सुरुवात करायची. असं ते एक असे म्हणजे तो त्यामधला जो बॉन्ड आहे ना, तो आपल्याला याच्यातून, पुस्तकातून बऱ्याच ठिकाणी असा उलगडत जातो. आता ही जी कादंबरी आहे ना, ती कादंबरी वाचताना म्हणजे बरेच गावरान शब्द आहेत बरं का, बरेच. आणि त्या भाषेतला गोडवा आहे. म्हणजे हळूहळू आपण त्या कादंबरीत गुंतत गेलो ना की आपल्याला त्या शब्दांचा अर्थ कळायला लागतो. तर एका समीक्षकाने अशा 320 शब्दांची नव्या आपल्या भाषेतल्या म्हणजे मराठी साहित्यात भर टाकणाऱ्या 320 शब्दांची नोंद केलेली आहे. हे ना विश्वास पाटील पानिपतकार त्यांनी मलपृष्ठ दिलेलं आहे ह्या कादंबरीचं. तर ते म्हणतात की यांच्या शब्दांना मेंढीच्या कच्च्या दुधाचा सुगंध आहे, शेरडा करडाच्या लेंड्या मुताचा गंध आहे. असे गोड वाङ्मयीन अपघात क्वचितच घडतात. या कादंबरीच्या निमित्ताने माय मराठीच्या ओटीत नागू विरकर यांनी अपरिचित समर्पक व माळा मुरडाच्या शब्दमुलांचा जो झेला मुठीने ओतला आहे, त्या दृष्टीने उपरानंतर अशी अजब करामत क्वचितच कोणाकडून घडली असेल.
आणि मग त्याने लेखनाला शुभेच्छा दिल्यात आणि भंडारा उधळून अभिनंदन केलंय. तर ही जी आता बघा मी तुम्हाला काही वाक्य सांगते, त्यातले अर्थ तुम्हाला येतात का ओळखता बघूया, नाहीतर ते सांगतीलच. तर आता बघा की कधी नव्हतं आबांच्या रडक्या घोगऱ्या आवाजानं माझं हुर्द भरून आलं. हुर्द भरून आलं. हुर्द म्हणजे हृदय. हृदय. हुर्द म्हणजे हृदय. हृदय भरून आलं. नंतर आई म्हणाली, मग अशी त्यांनी सांगितलं ते वाक्य, आई म्हणाली बघ बाबा तुझा शिकायचा बोका हलतोय ना तर जा. शिकायचा बोका म्हणजे हा हृदय नाही, अंतर्मन. अंतर्मन तुझं आतलं मन म्हणतंय तर तू जा. तर किती वाक्य कसं आहे ना, शिकायचा बोका हलतोय तर जा असं. नंतर हे तुम्हाला कळेल. लय मुंगा आलाय का तुला म्हणजे काय, लय मुंगा आलाय का तुला म्हणजे काय, मुंगा म्हणजे माज. बरोबर. मस्ती आली का तुला, मुंगा आलाय का तुला, असं असं त्या अर्थानं आहे. हा. नंतर शहरात हे पण कळेल तुम्हाला, शहरात सावलीला राहून माझी तब्येत गोंडाळली होती. सुधारली होती माझी तब्येत, हो ना, गोंडाळली होती. तर काकू धिरडाव्याने म्हणाली. तर मला वाटलं धिरडाव्याने नाही धिटाईने, पण त्याचा अर्थ काय आहे. धिरडाव्याने याचा अर्थ की भरी ताकद नाहीये पर बोलायचं आहे. असू दे, असं दुःख समोर दिसतंय. हे झुलती जी आहे ते खूप धाडशाने होती. तर दिसतंय आता हे हारले किंवा हे असू दे काय होणार नाही. मी 10वीचा निकाल घ्यायला जात असताना मी नापास होईल का पास होईल याच्यावर चर्चा चालली होती. आणि दोघं टायलीवरती कामाला होतो मातीला. आणि सगळी माणसं म्हणायची काय खरं नाही ना, तुझा चेहरा पडलाय, आज निकाल काय तू नापास होतो का पास होतो काय माहित नाही. तर ती काकू धिरडाव्याने बोलली, जाऊ दे जे होईल ते होईल, पास झाला काय नापास झाला काय जातो. म्हणजे तिची बोल काय काय शब्द आपल्याला कळतात बघा. आता बघा औषध, औषध घेतलंस का, औषध. नंतर वरपलं, करपलं नाही वरपलं, ओरपलं. वरपलं म्हणजे संगट, माझ्या संगट सोबत, संगट म्हणजे सोबत. नंतर हैराण, मी हैराण झालो. हैराण, हैराण, हैराण म्हणजे सगळे असे शब्द आपले आहे. नंतर मला आयर आला, आयर, आहेर, आहेर म्हणजे थोडे आपल्याला याचे आहेत, पण त्या शब्दाची गोडी खूप वाचताना वाटते. मग आपल्याला हळूहळू वाचता वाचता ते शब्द कळत जातात. तर ते म्हणजे हा खरंच दस्तऐवज आहे ना, हा खूप मोलाचा आहे की असं आपल्याला नंतर तो सापडायचा नाही. नंतर हा तो लिहिला नसताना तर ते सापडणं खूप कठीण होतं. अजून एक प्रसंग आहे, ते मला बऱ्याच वाचकांनी फोन केला होता. एक वाक्य आहे, मी कोल्हापूरला शिकायला चाललो होतो, मिसरू फुटली होती, तारुण्याची चिन्ह आईला दिसत होती. आईला कळतं पोरगा आता तरुण झालेला वगैरे. आणि आईने एक वाक्य कादंबरीच्या 4थ्या प्रकरणामध्ये उच्चारलेलं आहे की नागू तू आता शहरात चाललायस, पोरं पोरी तुम्ही एकत्र असाल, तू आता वयात आलायस, कुणाच्या पोरीला काही म्हणू नकोस. हे वय म्हणजे लोण्याचा गोळा आणि विस्तवासारखं असतं, ते कधी विरगळेल सांगता येत नाही. हे विधान बऱ्याच लोकांनी मला कॉल करून सांगितलं की हे विधान किती मोलाचं आहे. म्हणजे निरक्षर आई सुद्धा किती एक मोलाचा संदेश सल्ला देते. आणि मला आणखीन एक विचारायचं तुम्हाला की हे जे बकऱ्या घेऊन जातात, तर शेळ्या मेंढ्या घेऊन जातात, तर मेंढ्यांचा आपल्याला फक्त काय उपयोग माहितीये, लोकर मेंढ्यांपासून मिळते. नंतर ते दूध काय आपण पितणे पण औषधी असतं ते दूध, हा, किंवा भुकेसाठी. ते त्याबद्दल खऱ्या अर्थाने आणखीन काय उपयोग आहे आणि सगळंच मी अभ्यासलं बी आहे आणि त्यातच जगलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे. ह्या काही लोकांना एवढंच माहिती आहे की एवढे जण म्हणतात तुम्ही लोकर कशी विकता. ती लोकर म्हणजे कवडी मोल असते. ती लोकर ह्या मेंढपाळांची चालत नाही किंवा फार मोठी किंमत येते असे माहित नाही. बरोबर ना खताळ साहेब, आमचे वकील साहेब आहेत, या सगळ्या मंडळींनी जगलेले आहेत, पाहिलेले आहेत, माहित आहेत, मदने साहेब आहेत. तर लोकरीला फार किंमत नसते. ती त्याची जी पिल्लं असतात ते 3-4 महिने सांभाळले की ती मांसासाठी विक्रीला येतात. आणि ती जी फिरणारी जी जनावर आहेत ते अनेक वनस्पतींची पालं खातात. अनेक वनस्पतींचा रस त्यांच्या पचनशक्तीतून रक्तामध्ये मिसळलेला असतो. त्यामुळे ती एक चांगल्या पद्धतीचं पौष्टिक असतं. विशेष म्हणजे मेंढीचं जे दूध आहे, निद्रानाशावर गोळ्या खायची गरज नाही. निद्रानाशावर गोळ्या खायची गरज नाही, हे डॉक्टरांनी सिद्ध केलेलं आहे.
की मेंढीचं दूध कमी निघतं, दूध कास एवढी छोटी असते, एक तो एवढे 2 वाटीभर निघतं. पण मेंढीचं दूध आणि बाजरीची भाकरी खाऊन असं मागं जरी सरलं ना तरी 10-15-20 मिनिट डोळे झाकल्याशिवाय मित्रांनो अशा रामबाण उपाय. आता ते सगळ्यांना मिळणार नाही म्हणून त्याचं तूप लोक मोठ्या प्रमाणात वापरतात, आम्ही ती वापरतो. आम्हाला आमचे मेवणे वगैरे अजून मेंढपाळ व्यवसाय करतात, बहीण ते देतात, आम्ही ते वापरतो. तर ते निद्रानाश अतिशय रामबाण उपाय आहे. आणखीन एक लैंगिक समस्यावरचा उपाय आहे, हे मला बीएडला गेल्यानंतर कळालं. मी जेव्हा मेंढरा मागे जायचो ना त्या गावातली सुशिक्षित माणसं कार उभा करायची, टू व्हीलर उभा करायची, सांगायची थांबा थांबा दादा आम्हाला त्या मेंढीच्या जांगाडामधली मळी हवे. ते म्हणजे काय हे सुद्धा ते कशाचं काय आहे, ते दूध देणारी ताणी मेंढी असली ती जी पाठीमागली जी जांगाड आहे तिथे मधाच असे घामासारखी गोळी तयार होते आणि ती गोळी लैंगिक समस्येवर खूप मोठी रामबाण उपाय आहे असं तेव्हा मला खऱ्या अर्थानं कळलं. म्हणजे जसं हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते तशी त्या मेंढीच्या जांगाड्यामध्ये ती एक मोठं औषध आहे. जसं आपूसारखी एक एवढी गोळी खाल्ल्यानंतर सुद्धा त्याचे खूप चांगले परिणाम आलेले आहेत. तर अशा पद्धतीने बहुउद्देशीय जनावर आहे आणि गरीब आहे. जेव्हा म्हणेल तिकडं हाकले तिकडं जाते, गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर परी दादा कोंडके ते गाणं गायलेलं आहे आणि ते खरंच अशा पद्धतीचं त्यांचे खूप मोठे उपाय पण आहेत. आता आपल्या महान देशातले किंवा महाराष्ट्रामधल्या मेंढपाळांचं मांस परदेशामध्ये सुद्धा मागणी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, कारण ते एवढं फिरून वगैरे उपाय होतात त्याचे किंवा चांगल्या पद्धतीचं त्याचा उपाय होतो. ते सांगा ना, मेंढ्या शेतात बसवतात ते रात्री, त्याचं आणखीन एक उपाय आता तर एवढा त्याचा उपाय आहे, रासायनिक खतं वापरली जात आहेत आणि सेंद्रिय खताकडे आपण सगळेजण वळायला लागलेलो आहे. तर मेंढीच फक्त लेंडी खत देतं. लेंडी जे असते ते 3 वर्ष विरघळ म्हणजे त्या एकदा बसवली ना त्या रानामध्ये का 3 वर्ष पीक जोमान येतं, काही सुद्धा घालायची गरज नाही, केमिकल कुठले वापरायची गरज नाही. म्हणून आता शेतकरी आहेत ना ते त्यांना बोलवून म्हणजे आता तरी तेव्हा आम्हाला बसवा लागायचं. आता जेव्हा महत्व कळायला लागलं लेंडी खताचं तेव्हा शेतकरी आदल्या गावावर तोपर्यंत निमंत्रण देतात, ऍडव्हान्स पैसे देतात, बाबा येऊ दे रे बाबा, गाड्या घेऊन फिरतात मागं, नाही चला आमच्या शेतात बसव. असं त्या लेंडी खताचं सुद्धा खूप मोठं महत्व आहे आणि तो सेंद्रिय जी वनस्पती वगैरे त्याच्यातून चांगली पिकं वगैरे फळभाज्या येत आहेत. म्हणजे रात्रभर त्या मेंढ्या शेतात बसवायच्या आणि मग सकाळी त्यांच्या त्या लेंड्यानी सगळं खत तयार होणार आणि मग त्या घ्यायच्या, म्हणजे त्यामुळे त्याचे पैसे मिळतात त्यांना, म्हणजे हा एक उत्पन्नाचा त्यांचा मार्ग झाला. तर ते सांगण्यापेक्षा ते वाचण्यातच खरी गंमत आहे. म्हणजे त्या बोली भाषेत लिहिलेलं सगळं आहे ना ते वाचतानाच खूप मजा येते. नंतर आता आपण शेवटाकडे येतोय, कारण का याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी थोडा वेळ ठेवलेला आहे की तुम्हाला आता ऐकून उत्सुकता निर्माण झाली असेल तेव्हा यांच्या तोडून तुम्हाला विद्यापीठाचा एक प्रश्न राहिला. काय विद्यापीठ? सोलापूर विद्यापीठाला लागली त्याबद्दलच्या भावना. हा तो शेवटचाच ना. आता तो शेवटचा प्रश्न आपण घेतोय की आता ते शिकल्यानंतर म्हणजे आता ते डीएड झाले, आता ते वसईला आहेत शिक्षण अधिकारी वगैरे, तर ते पोळ गुरुजींचा वारसा पुढे नेत आहेत. पोळ गुरुजींचा वारसा नेऊन वसईवाड्यातले ते जी मुलं आहेत त्यांना घडवतायत आणि आणखीन पण काही समाजासाठी म्हणजे ह्या भटक्या समाजासाठी आणखीन बरंच काम करतायत. तर ते काम आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. खरं ज्योतीने ज्योत पेटवावी, ज्ञानानं ज्ञान प्रज्वलित करावं असं महात्मा फुलेंनी आपल्याला सुभाषित सांगितलेलं आहे. आणि ज्यांनी जो वसा मला दिला तो पुढे नेणं माझं खरं कर्तव्य आहे. माझं जीवन सुधारलं, मी ऐहिक सुखाला लागलो म्हणून माझं कर्तव्य आहे. नव्हे समाजाचा प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की आपण शिकलो सवरलो तर मागं वळून पाहिलं पाहिजे किंवा कुठेतरी पाहिलं पाहिजे. म्हणून एक मला जे जमतंय, मला जे प्रशासकीय सेवेतून शक्य आहे. आता मॅडम पुन्हा वसईमधून मी पुन्हा ठाणे जिल्ह्याच्या जेडपी मध्ये आलेलो आहे. एक दुरुस्ती करतो की आता ठाणे जिल्ह्यामध्ये काम करणार आहे. आता ठाणे जिल्ह्यात आहे बघा जेडपी मध्ये विरकर साहेब. इथं ठाणे जेडपीच्या शिक्षण विभागामध्ये असणार आहे. तर मी मोखाडा तालुक्यामध्ये काम केलं, आदिवासी भागामध्ये काम केलं 11 वर्ष मॅडम. आता बदली झाली 1 तारखेला. तर तिथं जे आदिवासी समाजाची मुलं होती तर ते काय करायचे की दिवाळी त्यांची झाली की त्या लोकांना वीटभट्टीच्या कामावरती ते आदिवासी समाजातील लोक इकडे भिवंडी किंवा इकडं पनवेल वगैरे साईडला ते शेठ लोक घेऊन यायचे, त्यांच्याबरोबर ती मुलं यायची आणि आम्ही जेव्हा शाळा व्हिजिट करायचो तेव्हा गैरहजेरी दिसायची.
तर म्हटलं की हेच खरं आपलं काम सुरू होतंय आणि हे खरं आपलं करणं काम आहे. आज पर्यवेक्षक यंत्रणेचा भाग म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. जसं आपल्याला कोणीतरी या प्रवाहात आणलं त्यांना आणलं पाहिजे. दिनकर फसाळ नावाची व्यक्ती परवा पेपरला न्यूज पर होती बघा मॅडम, तुम्हीच मला वाटतं टाकली होती. आम्ही सुट्टीचं किंवा आम्ही स्वतः गाड्या काढून स्वतःच्या खर्चानं एक वीटभट्टी शोधून जवळजवळ 150 विद्यार्थ्यांना तिथल्या जिथं वीटभट्टी आहे तिथल्या शाळेमध्ये अशी शासनाची योजना आहे तर ते लोक घेतच नव्हते, ते जातच नव्हते. तर त्या शाळेमध्ये आम्ही दाखल केलेलं आहे आणि त्यांचं तिथलं संपल्यानंतर पुन्हा आल्यावर आमच्या शाळेमध्ये दाखल केलं आहे. तर त्या आदिवासी मुलांसाठी काम केले किंवा आता मसाईवाडी गावामध्ये सुद्धा पहिला नोकरदार म्हणून मी जरी मला मान मिळाला असं तर मागं वळून गावासाठी काय केलं किंवा समाजासाठी काय केलं हा प्रश्न मला भेडसावत होता. मग आम्ही एक मसाईवाडी गुणगौरव समिती म्हणून स्थापन केलेली आहे साहेब. आणि जी मुलं आहेत जी शाळेपासून सगळ्या मुलांना एकत्र यायचं, त्यांना शैक्षणिक साहित्य वाटायचं आणि चांगला मोटिवेटर म्हणजे मार्गदर्शक आणायचा, शैक्षणिक मार्गदर्शक आणायचा, दीपस्तंभ उभा करायच्या मुलांच्या समोर की असं केल्यावर असं होतंय. आणि 11 वर्षांनी तो कार्यक्रम घेतो आहे, मुलांना शैक्षणिक साहित्य वाटतो आहे. आणि त्यामुळं आता गावामध्ये आता जवळजवळ 15 ते 15 लोक शासकीय नोकरीला, पोलीस खात्यापासून ते सगळ्या ठिकाणी, आणि डॉक्टर झालेत काही, आणि पुन्हा काही प्रायव्हेट फील्डमध्ये कंपन्यामध्ये सुद्धा चांगल्या दर्जाचे आहे. हे ज्या गावाकडं एक निरक्षर गाव म्हणून पाहिलं जात होतं त्या गावामध्ये खूप मोठा बदल घडतो. आणि सगळं गुणगौरव समितीच्या माध्यमातून मी जर त्याचा अध्यक्ष असलो तर सगळी मंडळी माझी वाट बघत असतात की सर कधी येतील, सगळं इथूनच घेऊन जातो मी मेडल वगैरे. माझा छोटासा प्रयोग आहे. निवृत्तीनंतर आणखीन या भटक्या विमुक्त समाजासाठी, मुलांसाठी खरंच करायचा माझा मानस आहे की मीही अजून काहीतरी केलं पाहिजे. एवढा मोठा नाही पण छोटासा प्रयत्न करतोय. जालेंद्र घाशापोळ गुरुजींनी दिलेला वसा शिक्षणाचा पुढे न्यायचा मॅडम मी प्रयत्न करतो आहे. तुमच्या ह्या प्रयत्नातून हे प्रयत्न चाललेले आहेत आणि त्या प्रयत्नातून सुद्धा आणि हेडाम कादंबरीच्या वाचनातून असे अनेक नागू विरकर घडतील असा मला विश्वास वाटतो आणि तसे घडावेत अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते मनापासून. आणि मी आता म्हणजे आपण ह्या आता तुम्हाला ठाणे वार्ताचं हे आता लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे त्याचं, त्यांना आपण 6:15 ते 7:15 अशी वेळ दिलेली आहे. तेव्हा आपण इथे मी माझे प्रश्न थांबवते आणि आता पुढची 15 मिनिटं आपण विद्यापीठाच्या बाबतीत अभ्यासक्रमाला लागले त्याच्याबद्दल 2 शब्द. हा बरं, आपण मगाशी जे सांगितलं की सोलापूर विद्यापीठात जे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात जे हे पुस्तक मगाशी कला शाखेत लागलं तर त्याबद्दल थोडं विरकर साहेबांनी सांगायचंय. खऱ्या अर्थानं त्या मातीमधून म्हणजे सांगो मला वाटतं साहेब मोठे साहेब तुम्हाला माहित असेल की सांगोला संपला म्हणजे पिलीव संपलं की सोलापूर जिल्हा सुरू होतो. बालपण ज्या मातीने वन पायानं अनवाणी पायानं तुडवलं, घोड्यावर बसून फिरलो, अशा सोलापूर विद्यापीठामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठामध्ये तीही 300व्या जयंतीला अगदी फार मोठा लेखक नाही, मी पहिलीच माझी कादंबरी आहे, परंतु त्या कादंबरीचा दर्जा पाहून तिथली जी निवड मंडळ आहे, अभ्यासक्रम मंडळ आहे, त्यांनी ती कादंबरी अभ्यासक्रमाला लावली आणि आता ते अभ्यासक्रमाला शिकवली जाते. हे माझ्यासारख्या लेखकाच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे, कारण हे स्वीकारणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. डॉक्टर विश्वास पाटलांसारख्या दिग्गज साहित्यिकाने तिला हातात पकडावी, तिच्या ब्लर्ब लिहावं आणि एक्सला टाकावं. खऱ्या अर्थाने साहित्याची ताकद आहे आणि वाचक वर्ग इथे बराचसा वाचक वर्ग बसलेला आहे. ह्या वाचक वर्गाने खऱ्या अर्थानं मौखिक असे किंवा व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या माध्यमातून साहित्यकृती अनेक लोकांपर्यंत ती पोहोचवलेली आहे. आता 5वी आवृत्ती प्रकाशन होते आहे. तर हे सगळं जे आहे ते श्रेय वाचक वर्गांना सुद्धा जात आहे आणि अशा पद्धतीचा हा प्रवास मी खरंच सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर साहेबांना मी धन्यवाद व्यक्त करेन, की अभ्यासक्रमाला धन्यवाद व्यक्त करेन की आमचं साहित्य स्वीकारलेलं आहे. आणि मला आनंद आहे की ज्या गावाने गाव फिरलो आहे तिथं ते मुलांना शिकवलं जाणार आहे. त्यामुळं त्याबद्दलही मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांची पहिलीच कादंबरी हे अजिबात वाटत नाही पुस्तक वाचताना आपल्याला की अशी एक ज्येष्ठ श्रेष्ठ लेखकाने लिहिलेले हे पुस्तक आपल्याला वाटतं आणि त्यामुळे त्याला जी बक्षिसं मिळाली ती अगदी रास्त आहेत आणि दुबईच्या साहित्य संमेलनात पण ती गाजली आहे ना. हो, विश्व साहित्य संमेलनामध्ये तिला सन्मान झाला. माझी मिसेस तिथं आहे, मी आणि मिसेस आम्ही दोघंजण दुबईला विमानात बसून या साहित्य कृतीच्या जोरावर हे लिहिलं नसतं तर विमानात बसलो नसतो, परंतु हे साहित्य लिहिलं आणि मला विश्व साहित्य संमेलनामध्ये जाण्याचा योग आला.
आणि मिसेस आणि आम्ही दोघं जण दुबईला सुद्धा जाऊन सन्मानित झालेलो आहे. ही कादंबरी आज इथे विक्रीसाठी पण उपलब्ध आहे. कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही त्यांच्या मिसेस इथे आलेल्या आहेत, जरा 1 मिनिट उभं राहता का? सुरवंता या आलेल्या आहेत, त्यांच्याकडे हे पुस्तक तुम्हाला मिळू शकेल आहे ना, 300. पण अतिशय मोलाचं असं पुस्तक आपल्या प्रत्येकाने आपल्या जवळ ठेवावं. हे पुस्तकाचं परीक्षण महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी पाठवलं असं, आणि मग त्यांनी लगेच सांगितलं की हे परीक्षण आम्ही घेतो, म्हणजे एरवी नाही तर घेता का, काय काय झालं, कुठपर्यंत आहे, तर ते बहुतेक ह्या रविवारी किंवा पुढच्या रविवारी येईल असं. आणि हे मी आपल्या आकाशवाणीच्या कोण त्या नेहा खरे मॅडम, हा नेहा खरे त्या मॅडमला पण मी ते परीक्षण पाठवलं आणि म्हटलं तुम्ही ह्याचं क्रमशः वाचन कराल का, तुमच्याकडे असेल तेव्हा. तर त्यांनी लगेच तर त्यांनी पुस्तक मागून घेतलं आणि ते तर होणारच आहे, पण त्याच्या आधीच त्यांनी परवा 5 सप्टेंबरला आकाशवाणीच्या वनिता मंडळात त्यांनी यांची लाईव्ह मुलाखत घेतली. म्हणजे ज्यांच्यापर्यंत हे जातंय पुस्तक त्यांना त्यांच्या ते काळजात शिरतंय आणि त्याला तिथे वाव मिळतोय, हे मला मुद्दामून आवर्जून सांगावं असं वाटतं. मला या निमित्ताने हे विचारायचं आहे की जरी माडगुळकर साहेब असतील किंवा तुम्ही असाल, अशा या मानदेशी भागाच्या संस्कृतीवरती प्रचंड मोठ्या कादंबरी लिहिल्या आणि त्या कादंबरी तेवढ्या फेमस झाल्या, त्याला मोठमोठे पुरस्कार मिळाले आणि त्याच्यावरती मग सर्व काही म्हणजे पिक्चर आले वगैरे वगैरे. आणि आजही जसा वाचल्यानंतर वाटते की बाबा ती माझं पण बालपण सेम या ह्याच्यातून गेलेलं आहे, परंतु ते कल्चर कुठेतरी आता संपत चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही ज्या मेंढ्यांवरती लिहिलेलं आहे, त्या वातावरणावर लिहिलेलं आहे, ते वातावरण त्या मेंढ्या चालण्यासाठी लागणारे ते काय जे काही वन संरक्षित काय जे काही भाग आहेत तेही कुठेतरी संपत चाललेलं आहे. तर म्हणजे काही दिवसांनी जो तुम्ही ज्या मुद्द्यावर लिहिलेला आहे, ज्या कल्चरवर लिहिलेलं आहे, ते कल्चरही संपुष्टात येत चाललेलं आहे. तर ते कल्चर कन्झर्वेटिव्ह त्याच्यावर काय करण्यासाठी आपल्या माध्यमातून या मानदेशासाठी काय होणार आहे का, ते मला विचारायचं. धन्यवाद सर. मोठे सरांचे बी आणि तुमचे प्रश्न सेम आहेत की खऱ्या अर्थानं कल्चरच उभा राहावं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि ते जे शब्द आहे ते जतन करावे म्हणून पहिले अगोदर ते ग्रामीण भाषा सर जे शब्द आहेत ते जतन झाले. आजही शहरामध्ये राहून मोठे सर एवढे दिवस शहरामध्ये राहिलेले आहेत, त्याला ते अपील का करताय की ते जगलेले. तर ते शब्दाचं जतन होत आहे. किंवा जी संस्कृती आहे, त्यांची जी गजी नृत्य आहे, त्यांचं जे ओवी आहे, हे मौखिक साहित्य आहे. खरं हे कथाकथन सांगितली जायची पूर्वी, हे मौखिक प्रकारच आहे. याचं सुद्धा त्याच्यामध्ये कादंबरी माझ्या हातून लेखन प्रेम. तर नक्कीच जे जे प्रश्न समाजालाच म्हणत नाही, एका समाजापुरतं मी लिहिलंच नाही हेडा कादंबरी, तर सर्व जाती धर्माची माणसं हातात सांगड घालून कशी जगण्याचं गाणं जगतात हे या माध्यमातून येते आणि ते निश्चितच मांडण्याचा अजूनही पुढं या सगळ्या मंडळींचा व्यंकटेश माडगुळकरांसारख्या बनकरवाडींचा वसा घेऊन मी पुढे लिहिणार आहे. तुमचे असेच आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्यावर असू द्या अशी मी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. आचार्य अत्रे गटातर्फे कुठलाही कार्यक्रम जेव्हा आम्ही आयोजित करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याच्या मागे खूप मोठा विचार असतो. आज सप्टेंबर महिन्याच्या या दिवशीच या अतिशय संवेदनशील शिक्षकाच्या कार्यक्रम अरेंज करण्याच्या मागे नुकताच 5 सप्टेंबर शिक्षक दिन झाला आहे आणि तो साजरा व्हावा हा त्याच्या मागचा विषय होता. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम आचार्य अत्रे गटा ठरवतो तेव्हा खूप थॉटफुल असतो. आज मगाशी सगळ्यांनी बघितलंच आहे, अतिशय छान झाली ही मुलाखत. एज्युकेशन इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ अ नेशन. नेशन उभं राहतं एज्युकेशन मध्ये आणि हे तुमच्या जीवनपटामधून सदैव दिसतंय. असं म्हणतात की सोन्यासारखा माणूस होण्यापेक्षा परिसासारखं व्हावं, म्हणजे जिथे जावं तिथे सोनं करा. तुम्हाला पोळ सरांच्या माध्यमातून परीस भेटले आणि तुम्ही आता अनेकांसाठी परीस ठरत आहात. म्हणजे हे खूप जाणवलं सरांच्या बोलण्यामधून, विद्या सरांच्या बोलण्यामधून की ते अतिशय हंबल, अतिशय संवेदनशील आणि पुन्हा ग्रेटफुलनेस. म्हणजे कोणी माझ्या आयुष्यावर जो कोणी इतका लॉंग लास्टिंग परिणाम केला आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता असणं ही भावना पदोपदी जाणवत होती. खूप मोठी गोष्ट आहे. कृतज्ञता हा शब्द
खूप मोठा फाइंड आउट आहे तुम्ही. येस, कृतज्ञता तुम्हाला ते जाणवत होती आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं ऑल युनिवर्स माइंड्स आर गिव्हिंग ए पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. आणि म्हणून हे यश मिळतंय, म्हणून तुमची कादंबरी असते, म्हणून त्याला अनेक बक्षिसं मिळत आहेत, कारण तुम्ही प्रत्येक वाचकाच्या हृदयापर्यंत पोहोचताय. कारण त्याच्यामध्ये खूप प्रामाणिकता आहे, त्याच्यामध्ये खूप नैसर्गिकता आहे आणि असंच तुम्हाला सदैव यश मिळत राहो, असंच तुमच्या हातून खूप सारं घडत राहो अशी आम्ही कट्ट्यातर्फे सगळ्या श्रोत्यांच्या तर्फे त्यांना आपण नक्कीच शुभेच्छा देऊया. आपण इथे आलात याचा खूप आनंद आहे आणि म्हणून आमच्या आचार्य कट्ट्यातर्फे मी डॉक्टर आनंद देशमुख यांना विनंती करीन की त्यांनी शाळा श्रीमंत त्यांचा सत्कार तर करावाच आणि कट्ट्याच्या तर्फे छोटीशी प्रेमाची भेट म्हणून आमच्या कट्ट्याच्या स्मिता पोंक्षे या सुद्धा तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट देतील. धन्यवाद मॅडम. या दिग्गजांच्या कट्ट्यावरती माझ्यासारख्याला बोलवलं हेच माझ्यासाठी खरी प्रेरणास्थान आहे. पुढचं लिखाण माझे मनगट जर बळकट होत असेल तर अशा कट्ट्यांच्या माध्यमातून आणि तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, वाचिक वर्गाचा आभार व्यक्त करतो आणि जे लाईव्ह सगळे जण बघतायत त्यांचाही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मी खऱ्या अर्थानं थांबतो. ताई, खऱ्या अर्थानं तुमचं अभिनंदन करायचं आहे की एवढे सखोल प्रश्न विचारून मला बोलतं केलं, जसं लिहितं केलं तसं बोलतंही केलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर्षदा पुढचा काय ये कोण म्हणणार होतं? इतकं सुंदर संचालन, सुंदर मुलाखत, सुंदर प्रश्न, अप्रतिम उत्तर, जिवंत जळजळीत अनुभव. देशमुख सरांचं फोटो. थँक्यू सर. थँक्यू. हात लावा फोटो घ्यायचा मॅडम. हात लावा. एक फोटो घ्यायचा. थँक्यू. मनापासून धन्यवाद. तुम्ही मराठीतील सगळ्या